मुंबईमध्ये पुन्हा जोरदार पावसाच्या सरी। कांदिवली, लोअर बोरेली, मालाड आणि गोरेगाव या ठिकाणी पावसाची हजेरी। उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा। राज्यभरामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, बेकरी, डेअरी यावर एफडीएचे छापे। अस्वच्छता आढळल्यामुळे बेकरींना देखील टाळं। तुकाराम मुंडेंच्या कारवाईनं भेसळखोरांचे धाबे दणाणले। एफडीएच्या कारवाईचा धसका। सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी परिसरात भेसळयुक्त दूध ओढ्यामध्ये फेकलं, तर बीडच्या धर्मापुरी शिवारामध्ये मुदतबाह्य औषधांचा साठा अज्ञातांनी फेकून दिलाय। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामधील आरोपी रमेश म्हात्रेला मोठा दणका। रमेश म्हात्रेला दिलेला जामीन हायकोर्टाकडून रद्द। पुकारलेला संप मागे घेण्याच्या हायकोर्टाच्या डॉक्टर संघटनांना सूचना। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार। बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकरांसह 13 जणांचा शोध सुरू, तर या प्रकरणामध्ये पोलीस योग्य ती कारवाई करणार, फडणवीसांची माहिती। गुजरातच्या अहमदाबादमध्ये फटाका फॅक्टरीला भीषण आग। दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी। 5 किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचे आवाज। पोलिसांकडून अपघाताच्या कारणांची चौकशी।